नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। एफसी ग्रासरूट फुटबॉल डे आयोजन परभणी शहरातील ईदगाह मैदान येथे बुधवारी 15 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन नवी दिल्ली, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई आणि ग्लोब स्पोर्ट्स अकॅडमी परभणीच्या वतीने ग्रासरूट फुटबॉल डे निमित्त ग्रासरूट फुटबॉल डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने एफसी ग्रासरूट फुटबॉल डे, फुटबॉल मॅचेस, फुटबॉल क्लिनिक, फुटबॉल वर्कशॉपचे आयोजन ग्लोब स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा शिक्षक कैलास माने व तुकाराम ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले। जावेद खान पडेरा ज्युनियर कॉलेज परभणी, सुनील देशमुख, डॉक्टर बशीर खान, अक्रम सिद्दीकी, दिलावर खान, साहिल पटेल यावेळी उपस्थित होते। यामध्ये 6 ते 12 वयोगटातील व युथ तसेच ज्येष्ठ खेळाडू या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाले होते। यामध्ये 6 ते 35 या वयोगटातील सर्व खेळाडू सहभागी झाले होते। सर्व खेळाडूंनी चांगल्या प्रकारे फुटबॉल खेळला आहे, अशी माहिती आयोजक तथा ग्लोब स्पोर्ट अकॅडमीचे सचिव सय्यद शकील यांनी दिली। एएफसी ग्रासरूट फुटबॉल डे आज जो है तो ग्लोब स्पोर्ट्स अकेडमी मना रही है। ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन और इंडिया फुटबॉल एसोसिएशन महाराष्ट्र, इसमें अंडर 10, अंडर 12, अंडर 14 के बच्चों के मैचेस भी रखे गए हैं और जो है तो अंडर 6 और अंडर 8 के भी जो है तो ट्रेनिंग कैंप। तो ऐसे हमारे आज के जो तो इस एएफसी ग्रासरूट फुटबॉल डे के मौके पर हमारे गेस्ट माने सर, टीके ठोंबरे सर, अकरम खान उर्फ बाबा और सुनील देशमुख, जावेद सर, जो भी हमारे आज यहाँ पर गेस्ट आए, हम उनका जो तो ग्लोब स्पोर्ट्स अकेडमी की तरफ से बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। और जो है तो एक ग्रासरूट फुटबॉल डे जो बच्चे के लिए कम उम्र के अंदर ये खेलने के लिए हम एक मौका कोशिश कर रहे हैं कि बच्चों को कम उम्र में मौका मिले और वो अच्छा परफॉर्मेंस करें। तो ऐसा ये एक एएफसी ग्रासरूट फुटबॉल डे है। इस मौके पर जितने भी प्लेयर्स आए, अबाव जो है तो 100 अबाव प्लेयर्स यहाँ पर ग्राउंड में मौजूद है, सब एज ग्रुप के। तो मैं उन सभी का पेरेंट्स का भी धन्यवाद करता हूँ, फिजिकल टीचर और कोचेस का, उन्होंने प्लेयर्स को यहाँ पर यहाँ तो भेजा, इस एएफसी ग्रासरूट फुटबॉल डे का हिस्सा बनाया। धन्यवाद। आज एएफसी फुटबॉल क्लब दिवस या निमित्त शकील सर यांनी जो इथे उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय सुंदर आहे। 14 वर्षातील मुलांच्या लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या लीग स्पर्धा अतिशय सुंदर ईदगाह मैदानावर होतात, शिस्तबद्ध आहे। नाश्त्याची व्यवस्था त्यांनी केली। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जे खेळाडू नवीन आहेत त्यांच्यासाठी वेगळा कॅम्प त्यांनी ठेवून परत त्यांना टुर्नामेंट खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते। या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत असतं। मी परभणीकरांना सांगेल, हौशी खेळाडूंना सांगेल की आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी आणि शकील सर जे फुटबॉलसाठी आज इंडिया लेवलला काम करतात त्यांच्या या उपक्रमाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा, हे या निमित्त मी सांगू इच्छितो। विविध स्पोर्ट्स होतात, पण त्या माध्यमातून जे परभणी शहराचे शकील सर फुटबॉल कोच त्याची तळमळ कंटिन्यू असते की खेळाडूंना पुढे आणायचं। आज मोबाईल, टीव्ही आणि मुलं घराच्या बाहेर निघत नाहीत, पण त्यांचं हे ध्येय आहे की खेळाडूला बाहेर आले त्यांची शरीरदृष्टी सुधारेल, मुलं फुटबॉल खेळतात, स्टॅमिना वाढतात, ग्रोथ वाढेल, ते बार उपक्रम करत राहतात। आज आम्हाला ईदगावर त्यांना जे लीग चॅम्पियनशिप फुटबॉल घेतली आहे, त्या फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये आम्हाला प्रमुखपणे म्हणून बोलवलं। उत्कृष्ट स्पर्धा सुरुवात झाली। लहान खेळाडू अवघ्या 8 वर्षापासून तर 13-14 वर्षापर्यंत खेळाडू आहेत। स्पर्धेचं उद्घाटन उत्कृष्ट झालं, आमचा सत्कार सन्मान झाला आणि असेच खेळाडूला त्यांना प्रोत्साहन द्यावी, आमच्याकडून जे बी सहकार्य लागेल आम्ही करू। आणि परभणीच्या सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या पाल्याला घराच्या बाहेर काढा, मैदानामध्ये आणा आणि नक्कीच फुटबॉल जसं खेळ आहे ते जसं मेहनत घेतात तसं आपण बी पालक वर्गाने बी सहकार्य करावे। नक्कीच आपला खेळाडू, आपला पाल्य उत्कृष्ट राहील। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।